श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनिकादी प्रती जे द्राक्ष धारणा भस्म चर्चिती त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आधरे. कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24. 6 6 करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टदर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी द्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षठमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुपडधिक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाधिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायद भुसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्तेसी लादिजे कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी विवेशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार. विशेष सुकृते लाईजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साकेक्षी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्ण सुकृते प्राप्त होय असे तो भद्रसेन आणि प्रधान. बौद्धकरिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निशिमा सावधान शिवध्यानी. बाळे भोवणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगाती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लिभविती वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लिविती. तव ते बाळ दोघे जण सर्वलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्म चर्वती चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावडी नित्य. पाहणे शिव पूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान. या सका नावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काळती मागोती वस्त्रभूषणे लेपविते. ते सर्वेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितीन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे. जो गवला सुकृत मित्र घराशी आला पराशर. सबे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी.
जो कृष्ण दोपयनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञाने प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाडिले सत्र करुनिया, जनमे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले, परशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक, वीरांची दटावणी क्षणमात्रे, प्रीती सृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जजर पैकेले, ती सांगावी समूढ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागे ध्वनितार्थ बोलता आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र, तो भद्रसेनाचा कुडगुरु, निर्धार घराला जाणुनी, राव प्रधान सामोरे धावते, साष्टांग नमोनी घराशी आणिते, षोडशोपचारी पूजती भावचिते विशेष, समस्ता वस्त्रभूषणे देऊन, राव विनती करजोडून, अने दोघे कुमार रात्र दिन ध्यान करती शिवाचे, नावळती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभार, वैराग्यशील अनुमात्र, भाषण करते न करती कोणाशी, इंद्रिय भोगावरी नाही प्रेम, नावडे राजविलास अनुमात्र, गजभजनानी समग्र आरुढावे, आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हाशी गुढ पडिले चित्ते, मग ते दोघे कुमार आणुने गुरु प्रती दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले, शिवभक्त याची पूर्वकथा समस्त, एक तुझ सांगितो, पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारंगणा मनोरम महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निशिम स्वरूप ललिताकृती पाहुण, कंदर्प तन्मय होणे नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचित याने अपार, भाग्य अपार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढुळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणे जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरमणय रत्नमय पर्यक, राजस चंद्र रश्मिसम प्रकाश, शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, बाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार घरी, माता सभाग्य सहोदरी, जिचे गाय ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नोप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा, वेश्या सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश नव्हे, परमा शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेमेशी, अन्नक्षत्र सदा चालवित, नित्य लक्ष्मी तिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी, याचक मने जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासे अत्यादरे, एक भद्रसेना सावधान, कुरकुट मरकुट पाळले प्रीती करून, त्याच्या गळा दक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुरकुट मरकुट त्या समोर तेथीची बाधी, प्रीतीने करी शिवलेला मृत पुराण श्रवण, ते एकती दोघे जण सवेची महानंद, करी गायन नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून,
त्याच्या गळा कपाळी जाणा विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करुण त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अवला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने नेमिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होणी आनंद घन नमन करी दयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमचे झाले मी तयाचे ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रवेहुनी आगळे तेज वनिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगेल की गेले दग्न होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण माझे व्रत एरीने आवश्यक म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नमंचकी हिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त दारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळीशी लागला अग्न जन धाव लागले चहूकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वार्तात मज चेतला तया तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुरकुड मुरकुड दिदले सोडून गेले पडून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती तेदवा दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळी घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्न झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकाराने तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सव्यंग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंद बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अग्न अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहधारण महानंदे लागुण स्नान करुण भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी घातली सूर्यबिंबे निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमोडी दशभुज पंचवदन चंद्रमोडी संकष्टी पाडी भक्ता दे माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वनर शिरी जुळजुळ वाहे नीर अभयकर महाजोगी चंद्रकडा तयाचे शिरी नीलकंठ खट्वांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघरुला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कर्दुक झेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी देवा परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदी माग वरदान मी म्हणे हे नगर उद्धरण विमान वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकड शिवपदी जेथे नाही आधी व्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दंद दुःख पद मत्सर नाही निसंशय जेतीचे गुण उदक अमृता होणे कोटी गुणे जेथे सुरतरुची होणे अपारे सुरभीची भौत खिल्लारे
चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली, जेथे भूषणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रशेनास, मने हे कुमार दोघे निशंश कुरकुट मुरकुट पूर्वीचे, कंठी द्राक्ष धारण भाडी विभूती चर्चोण, त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावेतील बहुतास, उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रशन, गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतुके समी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रशन बोलता पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्याप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढास पुत्र आम्हास परम प्रिय कर, राजस प्राणा होणे आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा. स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे, मी सत्य बोले न देख, परी तुम्हाशी एकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखार नव पडेल पै, प्रत्यय सदुष बोलावे वचन ना तरी, अंगास येथे मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहुणे विशेष कठीण हे गोष्टी. भद्रशण म्हणे, सत्य वचन बोलवया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असता जाणया. जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल, या समयाशी राव एकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्रित गेले आळोनी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे, करुण्या हाकार वक्षस्थळ पिटी नुपवर, मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा नसोडी धीर, एक आता सांगितो विचार, हे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते तेही, नव्हता मायामय विकार, केवढे ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागरण अहम ब्रह्माहुनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथोनी झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुण्या सर्वांशे निर्मिली पीतवसन, राजर्षे सृष्टी करता दुहीन, तमाचे रुद्र परिपूर्ण, स्वर्गस्थिती करविता विधीस म्हणे, सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपजवी देशिले, 4 वेदाचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहुणी गुह्य ज्ञान त्रिभुवन त्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहुणी आणिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय एकती पडती, त्याच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदे ऋषीपासून भूतडी आला अध्यायान, थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते, जपतव शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण, रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा, रुद्रमहिमा बडला फार, ओ सबडले भानुपुत्र नगर, पाश सोडवणे यमकिंकर रीते हिंडू लागले, मग यमे विधी लागून पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कृतकवादी भेदी लक्षण, त्याच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेनी ते जावणी यमपुरीस महानरकी पडिले सदा, यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती, ते अल्प युषी होती नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण्य, ऐसे म्हणती जे त्या लागुण, आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे ज्याशी, कुंभी पाकी घालावे त्याशी,
रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रशण अवधारी अयुत रुद्रावर्धने करी. शिवावरी अभिषेक दाहारी करी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिसिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सद्गत होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्या आचार्यत्व करावे पूर्ण. तुझं सवे जे आहेत ब्राह्मण सांगशी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलवून. त्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडवून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जास वमना मुनींनीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ चालून देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून वा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधेनूचे सलिल भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्र घोषे गाजिन्नले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यांती आला चांडासो. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नुपनात गुरु देत नाभिकार. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्याशी पुसती वर्तमान वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर उध्वजटा कपाळी शेंदूर विकाळ दाळा भयंकर नेत्र खादीन गरा सारिखे. तो मज घेऊन जात असता. चौघे पुरुष धावणी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याशी साम्यता. कपाळ भवांडी दुजिनशे ते तेजे जैसे गबस्ती. दिगंतम सहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडिले तोडूनी बंधन. त्या काळपुरुषाशी धरून करीत तांडण गेले ते. ऐशे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रशन करी जय जयकार. ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंद नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोडे. शिवनाम गर्जत हे वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज अवज्ञात थोर. मुख्य दयाची महासुस्वर मृदंग वाजे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शिंगे भुंगे कहाळ थोर सने अपार वाजती. चंद्रानना धडकती फेरी नादन माहे नभोदरी. असो भद्रशन यावरी विधियुक्त होम करीतसे. षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी. ब्राह्मणाशी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केले राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरे भरा एक सरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपूर हेची ऐकिली मात. घनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण नेती मंत्रक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता तोद्भूत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्र वरी स्वधुनी की श्वेतोत्पले मुंडाने रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवास सापडले चिंतामणी श्रीता पुढे शिराब्दीजे धावणी. तैसा कमलोधव नंदन तेशोणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवदान पादी कयादू हृदयरत्न
हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदजे का सर्वांती, जो चतुष्ट कला प्रवीण निर्मळ, ज्याशी चतुर्दश विद्या करत लामळ, त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायणा दुसरा की, जे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मानुतेनी, अनन्य विलोकिता नयनी दंडे तांडेल शुक्राधिका, तो नारद देखोनी तीच शनी, कुंडातुनी मूर्तिमंत निघी अग्नी, दक्षिणाग्री ग्राहपत्य अहवनी, उभे ठाकिले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रशोण, धावणी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबडले, दिव्य गंध दिव्य सुमणी, षोडशोपचारे पूजिला नारदमुनी, राव उभा ठाके करो जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिया दृष्टा तू, त्रिभुवने गमन तुझे सर्व, काय देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तिन्ही लोक नेला प्राण बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, हृदयानुष्ठान धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मद देखता मृत्यूस पुसू लागला, शिवदेवता सुता एका ते, तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होताशी भद्रशेनंदन, त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य ऐशे निछे, तो सर्वभौम्य होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघोणी तत्वता, ऐसा निस होताशी, मग चित्रगुप्त पुषे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12शी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते, हे महत्वपूर्ण निरसोन सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतार्थ कर जोडुनी स्तवन करीत, हे अर्पणाधव हिमनग जामात, अपराध नकडता घडला हा, ऐसे नारदे सांगता शुणी, राये पायावरी घातली लोडणी, आणि सहस्र रुद्र करुणी महस्तव करतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूपाच देही, तो येतीचा झाला मुक्त, त्याच्या कीर्ती तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतध्याना पावला, आनंदमय शक्तिनंदन, राहे शतपद्ध धनधव घेऊन, न तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला, हे भद्रशण व्याख्यान जे पडती, त्याशी होय आयुष्य संतती, त्याशी काढण बाधे अंती, वंदोणी नेती शिवपदा, दशशत कपिलादान करिता पडता गडे पुण्य, ऐसे अशेल अभक्ष भक्षण सुरा पाण ब्रह्महत्या, एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रशन सुधर्मा पुत्रास राज्य देऊन, युवा राज्य तारका लावून देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला, विमानी वैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोक वैकुंठीवास बहुत, स्वच्छे करुणी राहिला, शेवटी शिवपदा पाहून राहिले शिवारूप होऊन, हा 11वा अध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्राचे, हा अध्याय करता श्रवण, एकादश रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इचिले फळ देणार, मृत्युजय जप रुद्रानुष्ठान, त्यासन बाधे ग्रह पीडा पिच्यास बाधा रोग दारुण न बाधित सर्वथाई, येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्यास प्रसवण वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहासन आणावे, आपण त्याच्या सदनास न जावे, ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशीळ हिंसक गृह, तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीस, त्याशी मृत्यू आला, या गोष्टीचा संदेह
काही असे ना असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलेला अमृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. हा अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशे रुद्र नित्य केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अर्पणा हृदयाविलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ स्कंद अभंग नवीते कालत्रयी शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत खंड परसोत सज्जन अखंड. एकादश अध्याय गोडा हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभ भवंतो. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.